हॅलो. ऑर्बिट कुलकर्णीमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बरेच दिवस झाले ट्रेक झाला नव्हता. त्यामुळे एक वेगळा प्लॅन केला. खूपच ऑर्बिट ट्रेक आहे आजचा. तसं बघायला ट्रेक कमी आणि एक्सप्लोरेशन जास्ती आहे. कारण की आपण असा ट्रेक करणार आहोत आजचा. अशी घाटवाट करणार आहोत की जी आतापर्यंत फार बोटावरती मोजता येतील एवढ्याच लोकांनी केलेली आहे. त्याचं नाव आहे वारसदार. वारसदार आणि अनघाई अशा आपण 2 घाटवाट आज करतोय. अनघाई किल्ला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या जवळनं एक अनघाई नावाची घाटवाट वरती येते का खाली जाते घाटमाथ्यावरनं. पण वारसदार ही फार कमी लोकांना माहिती आहे. आपण आता आहोत साल्टर गावामध्ये. साल्टर गाव हे आंबिवलीच्या म्हणजे लोणावळ्यावरती आल्यानंतर आंबिवली सहारा सिटीच्या जवळ असलेलं साल्टर गाव आहे. त्याच्या इथून या 2 घाटवाट आपण आज करतोय. आपण वारसदार उतरणार आहोत आणि आपण अनघाई घाटांनी वरती येणार आहोत. वारसदार ही घाटवाट गावातल्या लोकांनाही फार कमी माहिती आहे. प्रचलितच नाहीये. त्यामुळे म्हटलं की फार बोटावरती मोजता येतील एवढ्या लोकांनीच फक्त वारसदार केलेली आहे. तर आपण आज वारसदार उतरतोय आणि अनघाई चढतोय. आजचा डे प्रचंड ऑफबीट आहे ऍज युज्युअल. आपल्याला फार एक्सप्लोरेशन करायचं आहे. पायलट आहे सगळं. आपण गावातनं एकानं बरोबर घेतलंय, पण त्यांनाही एवढी माहिती नाहीये. आपण आता पुढं जसं आपण जाऊ तसं कळेल आपल्याला कसं आहे, काय आहे. मार्चचा महिना आहे. ऊन सुरू व्हायला लागलंय. पण मजा येणार आहे. एक्सप्लोरेशन आणि धमाल करूयात. ऑर्बिट कुलकर्णी ट्रेक सुरू करूयात. चला. बरोबर 8:25 झालेत. हा समोर दिसतोय हा पानडोंगर, त्याच्या मागं आपल्याला दिसतोय कोराईगड. आपण गाडी इथे मध्ये पार्क केली आहे. साल्टरवरून आपण साधारण 1 किलोमीटर पुढे आलो आणि ही आपली साल्टरची खिंड. इथनं मागं आपण तेलवेलाला जातो. हा बोज्जा डोंगर, याच्या मागून वारसदार खाली उतरते आणि आपण आता या रस्त्याने पुढे जाऊयात. सकाळचं सुंदर वातावरण, क्लिअर स्काय, ब्लू आणि गोल्डन कलरचं सुंदर मिश्रण. या वारसदार घाटाला वारसदार असं का म्हणतात? तर आपल्या सह्याद्रीमध्ये बऱ्याचशा घाटवाटांची नावं किंवा नाळांची नावं त्यामध्ये असलेल्या झाडांमुळे पडलेली आहेत. जशी करवंदी नाळ, त्यानंतर सादडे नाळ, सादळ्याची झाडं खूप आहेत, करवंदीची झाडं खूप आहेत, उंबरदार, उंबराची झाडं खूप आहेत. तशी वारसदारमध्ये वारसाची झाडं खूप आहेत. त्यामुळे वारसदार असं एक नाव पडलेलं आहे असं म्हणतात. आणि अनघाई घाट तर माहिती आहे आपल्याला, अनघाईचा किल्ला आहे, त्यामुळे ते नाव त्याला अनुरूप आहे. आपण आता पुढं जाताना आपल्याबरोबर जो आलेला आहे गाईड, त्याने आपल्याला इथलं देवाचं ठाणं दाखवलं. सो वारसदार वाटेवरती देवाचं ठाणं, शेंदूर लावलेलं आहे, पण शेंदूर खूपच डल झाला आहे. चला, म्हणजे आपण ऑलमोस्ट बरोबर वाटेवर आहोत असं म्हणायला हरकत नाही. आपण आता बोज्जाच्या बरोबर बॅकसाईडला आहोत आणि हे दोघं पुढं चालले आहेत, कारण की इथून टेंटेटिव्हली वारसदार कुठे आहे हे आपल्याला दिसू शकतं. पण तत्पूर्वी ते कसं शोधलं तर हे कोंडगावचं धरण आहे खाली, जिथं आपल्याला जायचं आहे. कारण की वारसदार ही खाली कोंडगावमध्ये उतरते. आणि आत्ताच मॅपवर बघितलं तर हा जो डोंगर आहे याच्या शेजारी अजून एक छोटा डोंगर आहे. इकडनं बघू आपण, दिसतोय का? हां, याच्या व्हीमधनं वारसदार कदाचित उतरते असं आमचं अनुमान आहे. आणि मग ती या झाडीतनं खाली कोंडगावला जाते, असा प्लान आहे. सो आपण आत्ता भोज्जा आपण इकडनं खाली जातो आहे आणि इथं या टॉपला येऊन इथनं आपण वारसदार बघूयात. आम्ही परत ते मगाशी जे देवाचं ठाणं बघितलं होतं तिथे आलो आणि मॅपनुसार इथून कुठून तरी घाटवाट खाली उतरते वारसदार, ती शोधतोय. आम्ही 2 गोष्टींचा आधार घेतोय, मॅप आणि अमर. ॲरो या बाजूला आला. हां, आपल्याला कुठे जायचं आहे? अशी ही या घाईत उतरते. म्हणजे हा ॲरो जो आपल्याला दाखवतो उजवीकडे वळा. हा, नाही ॲरो कुठं म्हणतोय आता? उजवीकडे. नाही ना, एक वाट मिळाली आम्हाला जी मॅपवर पण दाखवली आहे, ती म्हणजे अशी. आपला भोज्जा इकडे आहे, एक्झॅक्टली बॅक साईडला आहोत आपण. आणि इथून आपण इथं खाली जाऊन बघतोय. आम्ही 2-3 मॅप ट्राय केले, सगळे मॅप हाच रस्ता दाखवत आहेत. अमर थोडा पुढे गेला आहे, पण तो म्हणते पुढं वाट दिसत तर नाही आहे. पण ट्राय करू आपण आता. ठरल्याप्रमाणे एक्सप्लोरेशन आहेच. लेट्स ट्राय. चौकात जा रे, घसरण खूप आहे. आहे का रे? प्रॉपर पायवाट आहे.
वारसदार मिळाले असं म्हणायचं. अजून 5 मिनिटांनी म्हणू. चला. तर आपलं कोंडगाव धरण आणि इथनं मी उतरतोय. होपफुली वारसदार सापडली आम्हाला. चला मर. आता पायवाट मिळाली जरा असं दिसतंय. धमाल धमाल धमाल. वापरात नाही येणार रे. जंगलापर्यंत घसारा असेल बघ मला वाटतं तिथं. हो तिथपर्यंत शक्य आहे. खालचं जंगल दिसतं ना तिथपर्यंत घसारा असेल. हा धमाल चालली आहे धमाल. न वापरातली घाटवाट करण्यामध्ये हे वेगळीच मजा आहे. ॲक्च्युअल थ्रिल अनुभवता येतं ते असं. काय रे काय आलं. धरलं तर तुटतंय, सोडलं तर पडतंय. प्रत्येकजण साधारणतः 7 ते 8 वेळा नक्कीच पडला आहे. एवढा घसारा आहे. अख्खा पाय आहे जातोय मातीमध्ये. स्कीइंग केल्याचा अनुभव आहे, उन्हाळ्यातलं स्कीइंग वारसदारवर. आता आपण इथे एक पाण्याचा एक स्रोत आहे तिथे थांबू, एक ब्रेक घेऊ आणि पुढे जाऊ. इथून आपण उतरायला सुरुवात केली आणि मागच्या बाजूनी आलो आहे आपण. पण आता या धबधब्याच्या इथं आपण एक ब्रेक घेतो आहे. आता 1.5 तास झाला आम्हाला टोटल. प्रचंड घसारा, खूप अवस्था खराब. रस्ता बिलकुल नाही आहे, मळलेला बिलकुल नाही आहे, म्हणजे वापरात नसल्यामुळे. तीन तास झाले आम्हाला. आता आम्ही अजूनही रस्ता शोधतो आहे. मेनली मॅपचाच भरोसा ठेवावा लागतो आहे, कारण की अमर पण पहिल्यांदा आला इकडे. बरोबर ना. आता खाली उतरायचं नाहीत ना. हां, अजून आम्हाला तिथे खाली जायचं आहे. भरपूर लांबचा पल्ला आहे, अवघड प्रकरण आहे. 3.25 तास झालेत सुरू करून, आणि हे जे आत्ता चालू आहे समोर, हेच आम्ही गेले 3 तास करतो आहे. प्रचंड गचपण, सगळी वाट बुजलेली आहे. धमाल आहे धमाल. अशक्य वारसदार. आणि आता आम्हाला इकडनं खाली जायचं आहे. समोर धरण दिसतंय कोंडगावचं, त्या धरणापाशी जायचं आहे. मजबूत पल्ला आहे. 5 तास कुठं नाही गेले या घाटवाटेला. आमच्यावर आलेला अमर. अमरचं पूर्ण नाव काय? अमर अनंता गावडसे. अनंता गावडसे. गावडसे. कुठलं गाव? साल्तर. साल्टरमध्ये, खुद्द साल्टर, जिथं आम्ही तुला भेटलो तेच तुझं घर ना. बरं बरं. काय करतो तू? जॉबला आहे. कुठे? आंबे व्हॅली. बर. काय गोल्फमध्ये, ॲडव्हेंचरमध्ये? गोल्फमध्ये. बरं बरं. आज कसं काय तुझी सुट्टी? माझे वीकली ऑफ चालू आहे. वीकली ऑफ चालू आहे. हा, त्यामुळे मी 10 दिवसाची सुट्टी घेतली. बरं झालं आम्हाला सापडला. हा. हा, इंस्टाग्राम बघत टाइमपास करत होता. त्याच्या चेहऱ्याकडे मी बघितलं तेव्हा असा डिप्रेस दिसला खूप आम्हाला. शेवटी म्हटला बा सर, इंस्टाग्राम खूप झालं, तुमच्याबरोबर येतो म्हणून. कसं वाटतंय? बरं वाटतंय.
3.5 तास झाले आपण वारसदार उतरतोय. तू आला नाही ना पहिले इथे? नाही पहिल्यांदा आलाय. कसं वाटतंय? भारी वाटते. भारी वाटतंय? रिक्षी रिस्क आहे ना? गावातील लोक म्हणतात रिस्क आहे. आपलं कसं व्हायचं? हे बघ आदित्य कुलकर्णी हे शहरात राहणारे. काय आदित्य कुलकर्णी रिस्क आहे का? चला पुढे. आहे ते आहे. कसरत कसरत आणि कसरत. घाटवाटा करायचे असतील या अशा गोष्टींची तयारी असलीच पाहिजे. प्रकारे आदित्य कुलकर्णीची घसरगुंडी झाली आहे. कुलकर्णी इकडे बघा कसं वाटतंय. हा ना केवढा मोठा बांबू आहे. ह्यूज घाटमाथा. आणि आपण आत्ता वारसदारच्या मार्गावर आहोत. हे सगळं उतरून यायला आत्तापर्यंत आम्हाला 4.5 तास झालेत. हो फार जवळ दिसत आहे पण बिलकुल वाट मिळत नाही. बुजली आहे त्यामुळे 4.5 तास. अजून आपल्याला धरणापर्यंत जायचं आहे. अजून आपण रस्ता शोधतो आहे. हा सगळा पसारा आपण उतरून आलो आहे आणि आता इकडे चाललो आहे. गाव अजून 15 मिनटावर. तत्पूर्वी आपण कुठून उतरलो तो एकदा बघूयात पॉईंट. ही जी झाडी दिसते आपल्याला लाल, आपण हे इथपर्यंत चालत आलो. इथनं आत ह्याच्यातनं खाली उतरलो आणि मग इकडनं खाली आलो आणि या वॉटरफॉलच्या इथे येऊन तिथनं खालपर्यंत येत लास्टला इथे पोचलो. अजब प्रचंड अवघड आहे. 5-5.25 तास भर उन्हात झाडी झुडपात पडत रडत खडत आल्यानंतर असं काहीतरी दिसलं की काय सुख मिळतं. हा 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 ऑलरेडी रिलॅक्स झाल्यासारखं वाटायला लागलं. आता आपण त्या घरामध्ये जाऊ, थोडं पाणी पिऊ आणि मग पुढचा प्लॅन ठरवू. आपण शेवटी कोंडगावमध्ये आलो. ही वाडी आहे कोंडगाव वाडी. खुद्द कोंडगाव पुढे आहे आणि या घरामध्ये आपण थोडासा आता आराम करू. काय नाव आपलं मामा? तानाजी. तानाजी मालुसर यांच्या घरात जरा आराम करू आणि मग पुढचा प्लॅन ठरू. आणि हे तानाजींचे ओळखीचे कोणतरी मस्तपैकी एन्जॉय करतायत. धमाल. तानाजी तुम्हाला वारसदार माहिती आहे ना? हा माहिती आहे. आला तुम्ही वारसदारनी? हो. आम्ही आता आलो तो बिलकुल रस्ता नाही हो. आधी चांगला रस्ता होता. आधी पहिला चांगला रस्ता होता म्हणजे पहिले आमची येवदा असायची. होय. हा आणि पाण्याचं टाकं आणि काय पाण्याचा टाका एक तिथं खाली होता. होतं हा मग आता बुजलं का? बुजलं. अहो आम्ही आलो आता काही नाही गच पण 5 तास लागले आम्हाला हा साल्टर पासून. आधी किती वेळ लागायचा? आधी 1.5-2 तासलाच यायचो आम्ही. होय. हा आता 5 तास लागले आम्हाला. 5-5.25 तास. चांगली वाट होती म्हणजे वजा घेऊन जातो सहारासाठी कामाला हा जातो. हा हा सहारा कंपनी. हा वजन घेऊन जायचं इथं ना. हा आता तसं काहीच नाही. काहीच नाही. मग आता वापरत नाही तुम्ही? नाही. मग तुम्हाला सहारा जायचं कसं जातं आता? आता इकडून आम्ही जातो घाटाने वागजायच्या. वाघजाईन जाता ते सोपं पडतं वाघजाईने. सोपं पडतं. आणि अनगाईला जायचं असेल तर आता कसं जायचं अनगाईला? अनगायला जायचं असलं तर इथनं लिंग 5 लिंग आहेत ना हा त्याच्या पलीकडून वाट आहे अनगायला. म्हणजे हा डोंगर चढायचा हा आणि त्या मागं आपल्याला हे लागतं कळम ठाकूरवाडी. हा कळम टाकरा. आम्ही ज्या घरात आलोय तानाजींच्या त्यांना म्हटलं आम्हाला भूक लागली आहे, अजून काय मिळेल का? बिचाऱ्यांनी वरण भात दिला आम्हाला त्या बनवून. काय आद्या? वरण भात आणि भाजी. वा अमर पोटभर खायचा. काय मजा असते. धमाल. आणि त्याचबरोबर हे रखरखीत ऊन. आपण इथं पोचलो साधारणतः 2:15 वाजता. आत्ता 3 वाजलेत आणि कडक ऊन आहे. सो आम्ही थोडासा प्लॅनमध्ये चेंज करायचा ठरवला. आमचा प्लॅन होता की अनघाई घाट चढायचा आपल्याला. वारसदार उतरलो पण वारसदारला खूप वेळ लागला 5.25 तास. त्यामुळे एनर्जी ड्रेन झाली आहे, पाण्याची कमतरता आहे आणि ऊनं खूप आहे. मग इथं आल्यानंतर आम्ही चौकशी केली तर आता तिथनं अनघाई घाटाला जायला साधारणतः 3-3.5 तास लागू शकतात. त्यामुळे आम्ही इथं गावात बोललो. ज्यांच्या घरामध्ये आम्ही आत्ता आहोत तानाजी, ते आम्हाला म्हटले की तुम्ही एक काम करा, तुम्ही अनघाईने जायच्याऐवजी वाघजाई घाटाने जा, लवकर पोचाल आणि तुम्हाला पाण्याची एवढी कमतरता जाणवणार नाही. इथनं पाणी घेऊन जातो आम्ही पण मध्ये काही अडचणी आलीच तर, आणखी अनघाई घाट खूपच लांब आहे.
सो आपण आता प्लॅन चेंज करतोय. इन्स्टेड ऑफ आपण अनघाई आपण वाघजाई घाटाने तेलवेला गावामध्ये पोहोचतोय आणि मग तिथनं आपण साल्टरला जाऊन आपल्या गाडीपाशी जाऊन आपली गाडी घेऊन पुण्याला निघू शकतो. सो एक छोटा प्लॅन. ट्रेकमध्ये अशी माघार कधी कधी घ्यावी लागते. वाघजाई घाट झाला आहे आमचा, पण व्हिडिओ बनेलच त्याचा. ऑफकोर्स व्हिडिओ नव्हता माझ्याकडे, तो होऊन जाईल. पण अशी थोडीशी माघार कधीतरी घ्यावी लागते. वातावरण बघून, आजूबाजूचा परिसर बघून, किंवा आपल्याकडे काही गोष्टी आहेत का नाही आहेत हे बघून थोडासा डिटूर करावा लागतो. सो आपण आता वाघजाई घाट करतोय आणि तेलवेल्यामध्ये जाऊन आपला ट्रेक संपवू. सो आपण एक 5 मिनिटामध्ये वाघजाई घाटाकडं प्रस्थान करूयात. चला. बरोबर 3 वाजून 5 मिनिटांनी आपण निघालो आहे आणि होपफुली 5 वाजेपर्यंत आपण टॉप करू. थोडी विश्रांती मिळाली आम्हाला, थोडं बरं वाटलं तासभर, आणि मानसिकरित्या पण थोडासा प्लॅन चेंज केल्यामुळे थोडं बरं वाटतं आहे. नाही, पण अनघाईनी खरंच खूप वेळ घेतला असा. त्या आद्या 3-3.5 तास तर घेतलेच असते. हो, 3-3.5 तास प्लस पाण्याचा प्रॉब्लेम. आणि वाट मळलेली नाही ना, नाही ती पण बंदच आहे. बंदच आहे ना अनघाई. हे तानाजी आहेत. वाटा एका दिवसात जरा हेवी गेला. हे तानाजी आहेत. हे आम्हाला वाघजाई घाट दाखवून परत येतील गावात. मग आम्ही कुठं निघून जाऊ. चला. तानाजी, वाघजाई घाट कुठं दिसतो आपल्या इथनं? हा बघा, हा सरळ आहे ना. हां, हा सरळच. आपण चढणार कुठनं आता? आता चढणार आपण इथनं हां वर. तिथनं गेल्यावर तसं जी झाडी दिसते ना हां, सरळ, तेव्हा ती वर. तो टॉप वाघजाई हा घाट. टॉप. आम्ही काय केलेलं, आम्ही वरनं वाघजाईला आलो होतो हा. आणि तिकडनंच मध्यातनं लेण्यांमध्ये जाऊन सवाष्णी घाटाने वरती गेलो होतो. खालनं वाघजाई घाट आम्ही केला नाही. हा. तर आज खालनं करूयात. तर तानाजी साहेब, आपण आता आलो का रस्त्याला हा. वाघजाईच्या? हा मेन रस्ता. हा मेन रस्ता ना आता. हा इथनं कुठं वळायचं नाही. कुठंच नाही वळायचं. बरं, तुम्ही परत जाताय आता? हो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि एवढं मदत केली आम्हाला, घरात जागा दिलीत, जेवायला दिलं. खूप खूप धन्यवाद. आपण आता लवकरच प्लॅन करू हो. अनघाई आणि गवळण घाट. हो. तेव्हा तुम्हाला फोन करतो. हो चालेल. हां, ठीक आहे. धन्यवाद. इथनं आपला वारसदार स्पष्ट दिसतो आपल्याला आता. क्या बात आहे. फार मस्त वाटतं असं बघायला. हा वारसदार आपला, हा पूर्ण या झाडीतनं बाहेर आलेला. सुधागडाचं दर्शन समोर आणि वाघजाई घाट कंटिन्यूज. छान मळलेली निवांत वाट आहे. 4:15 झालेत. 3ला सुरू केलं आम्ही आणि जवळजवळ पोचलो. आता वरती घाट माथा दिसतं आपल्याला. थोड्याच वेळात पोचू. वाघजाई घाटात आपल्याला खूप प्रसिद्ध ठाणाळे लेणी बघायला मिळतात. खूप छान लेणी आहेत ठाणाळे. त्या या डोंगरात येतात आतमध्ये. त्याचा रस्ता हा उजवीकडचा. आपल्याला जायचं आहे वाघजाई घाटाने तेलवेल्याकडे. त्याचा रस्ता हा असा फिरून गेला वरती तेलवेला, वाघजाई टॉप. पण इथं जायच्या आधी आपण मंदिरात जाऊ, देवीच्या दर्शन घेऊ आणि मग टॉप करू. ऑलमोस्ट टॉप वाघजाई घाट. यालासुद्धा आम्हाला 2.5 तास लागले. आणि वाघजाई घाटातल्या प्रसिद्ध कोरीव पायऱ्या. मस्त संच आहे पायऱ्यांचा, जकास. लास्ट पॅच वाघजाई घाटाचा. आणि होपफुली आपल्याला आता तेलवेल्याचं दर्शन होईल. दॅट्स इट. समोर जोडगळी उभी आहे तेलवेल्याची. जकास. चला, फायनली ट्रेकची सांगता करूयात. आपण आलो आहे आता तेलवेल्या गावामध्ये आणि इथं थोडासा नाश्ता करू, बसू आणि मग ट्रेकची सांगता करू. सो ट्रेक संपला आणि फारच भन्नाट ट्रेक झाला. ठरल्याप्रमाणे आणि सांगितल्याप्रमाणे एक्सप्लोरेशन होतं. त्यामुळे अपेक्षा होती, पण वारसदारला एवढा वेळ लागेल असं वाटलं नव्हतं. 5 तास लागले वारसदार करायला, 5.5 तास सॉरी, आपल्याला कोंडगावापर्यंत जायला. आणि मग तिथून आपल्याला अनघाई करायचा होता. पण कंडिशन अशी होती की 3 वाजले होते. अंधार पडायची शक्यता होती जर आपण अनघाई केला असता तर. आणि प्लस रस्ता शोधायचा होता. पाण्याची कमतरता भासणार होती. त्यामुळे मग आपण एक डिसिजन घेतला की आपण वाघजाई घाटाने वरती येऊ. आणि तो डिसिजन खूप चांगला ठरला, बिकॉज आता बरोबर
संध्याकाळचे 6:30 होत आहेत आणि मी आता साल्टरमध्ये पोहोचलेलो आहोत. आपण तेलवेला आलो, पण तेलवेल्यावरून आपण एक गाडी करून साल्टरमध्ये आलो. पण तेलवेल्याला पोहोचता पोहोचता 6 वाजले. आणि हेच जर अंगाई घाटात असतो आपण, तर अंगाई घाटात आत्ता आपण अर्ध्यात असतो आणि अंधार झाला असता. त्यामुळे डिसिजन वॉज गुड. वारसदार प्रचंड टफ ट्रेक आहे, वापरलेला नाही आहे, रस्ता नाही आहे, सगळं मोडलेलं आहे. आपण खाली गावामध्ये बोललो होतो कोणगावमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं आपल्याला गावातल्या माणसांनी की वापरत होता खूप, पण आता गेल्या 4-5 वर्षापासून बिलकुल वापरत नाहीये. दरडी खूप कोसळल्या आहेत, पाऊस खूप झाला, त्यामुळे आता त्याचा वापर थांबलाय. त्यामुळे वारसदार करणं शक्यतो टाळावं. जर करायचंच असेल तर मॅन्डेटरी वाटाडा घेऊन जावं आणि उतरू नये. उतरणं वारसदार इज व्हेरी टफ. चढावा, खाली कोणगावात जावं. कोणगावाची जी ठाकूरवाडी आहे तिथनं माणसं मिळतात जी वारसदार करून देऊ शकतात. मी नंबर शेअर करेन डिस्क्रिप्शन मध्ये. जर कोणाला वारसदार करायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकता. वाघजाई प्रचंड सोपं आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम झाला नाही. वाघजाई येताना सोपं होतं आणि आमचा थोडा वेळ पण वाचला, त्यामुळे एनर्जी वाचली. पण मजा आली. भन्नाट ट्रेक होता, खूप धमाल झाली. तर असेच ट्रेक करत राहू ऑफबीट आणि भेटत राहू पुढच्या भटकंतीला. ऑफबीट कुलकर्णी सायनिंग ऑफ. भेटूयात लवकरच. थँक्यू.